माझ्या जातीसाठी आरक्षण मागतो हा जातीवाद आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। जरांगे फक्त एका जातीची भाषा बोलतात असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं। त्याला मनोज जरांगे पाटील यांनी इथे उत्तर दिलंय। मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके असा संघर्ष आता पेटलाय। आमच्या नोंदी रद्द करा म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असा हल्लाबोल जरांगे यांनी केलाय। तर आमच्या नोंदी रद्द करा म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असं जरांगे यांनी म्हटलं आहे। आमचे करणारे विरोधकच नाहीयेत। एकाय धनगर बांधवाला आणखीन आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही। त्यो चाभ राय त्याने बसले हे सगळं। आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले, ते एवलेवाल्याला 2 जोड भेटलेत। आणखी शाळा करतो, तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी। तो ऐकर छगनराव भुजबळांना आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लंय। या जरांगेंना माझा एक सवाल आहे, राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना? तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? ओबीसीचे नेते तुमचं म्हणणं आहे सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढलाय आणि वाढलाय सुद्धा। आणि आंदोलन त्यांनीच उभा केलं। मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही। मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्यांनी उभा केलंय, यांना दोष देऊन उपयोग नाही। त्यामुळे मी इथल्याला दोष दिला नाही, मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही, नेत्याला बी। किती ओबीसीचे नेते एक होते पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाडतो। यांनी माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही, सोडीतच नाही यांना। या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे। त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे। इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे। द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सका पाटील, अनभिषिक्त राजकारणातला सम्राट, त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे। ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली, पण तू कुठलं काय आहेस, तुझा अजून स्वॉट ॲनालिसिस तुम्ही करावं। मी कोणता जातीवाद केला मला सांगा ना? आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतोय जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतोय हो का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे, ते घेतात ओपनसाठी। म्हणजे ओपनमध्ये सगळ्या जाती येतात, मग ज्या येतात मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांसाठी EWS दिलं। मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का? तो मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय, मग नक्की जातीयवादी कोण? म्हणजे आम्ही गेली 7-8 महिने आम्ही शांत बसलो, आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो। जरांगे तुम्ही संविधानिक मार्गाने आंदोलनं तुमची चालली होती, आम्ही पाहत होतो। पण जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं, हॉटेल जाळली, घरं जाळली लोकप्रतिनिधींची। स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत 1884 कवाचं आहे, तवाचं गॅजेट हे मराठवाड्यातले मराठे ओबीसी आरक्षणात येत म्हणून नोंदी सापडत्यात, मराठा कुणबीत हे म्हणून, आणि ते रद्द करा म्हणतात। कळालं का आता सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन? कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात? यातले खोटे भाऊ काय कामाचे? लहान मोठा भाऊ सांगत आहेत लोकाला, काय कामाचं आहे? आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही। म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडं पुरावे तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले, नावाच्या पुढं कू, नावाच्या मागं कू। इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, या ओबीसीने आरक्षण संपलं असं समजायचं का? आंदोलन